हॅलो फ्रेंड्स, आज मी गवारीची भाजी बनवली होती। त्यासाठी मी गवारी स्वच्छ निवडून घेतली होती। गवारी निवडून घेतल्यानंतर ती मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती। नंतर मी गवारी कढईमध्ये तेल टाकून त्या तेलामध्ये गवारी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली होती। गवारी छान खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायची। नंतर ती गवारी मी एका ताटामध्ये काढून घेतली होती। नंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकले होते। तेलामध्ये मी जिरे, कांदा टाकला होता। कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये मी बारीक खोबरे टाकले होते। खोबरे टाकल्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकली होती। हळद नंतर मी त्यामध्ये टॅमॅटो टाकला होता। टॅमॅटो नंतर त्यामध्ये मी लाल तिखट चटणी टाकली होती। चटणी टाकल्यानंतर त्यामध्ये मी भाजलेली गवारी टाकून घेतली होती। गवारी टाकून घेतली होती त्यानंतर मी त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकले होते। शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर भाजी छान हलवून घेतली होती। नंतर त्यामध्ये मी पाणी घातले होते थोडेसे। पाणी घालून त्यामध्ये मी थोडेसे माझ्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकले होते। मीठ टाकल्यानंतर ही भाजी मी हलवून घेतली होती। नंतर त्यामध्ये मी बारीक केलेली कोथिंबीर पण टाकली होती। कोथिंबीर टाकून मी ही भाजी छान हलवून घेतली होती। नंतर ती भाजी मी 10 मिनिटे वाफेवर शिजवून घेतली होती। ताट झाकून मी ठेवले होते। नंतर ते 10 मिनिटांनी ताट काढून ती भाजी छान हलवून घेतली। ही भाजी बघा आता तयार झाली। ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। मी आता भाकरीसोबत खाणार आहे ही भाजी।